आणि ती मोठी बातमी आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये बिघाडी झालेली दिसते। माकपचे माजी आमदार जे.पी. गावित अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत। याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाची थोड्याच वेळात नाशिक कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसतंय। माकपचे माजी आमदार आहेत जे.पी. गावित, ते आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। प्रांजल, जे.पी. गावित जर अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरले तर कशी गणिते बदलणार आहेत? अमोल, आपण जर बघितलं दिंडोरी लोकसभामध्ये आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। माकपचे माजी आमदार आहेत जे.पी. गावित, हे अपक्ष निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। आपल्याला माहिती आहे की माकपने महाराष्ट्रामध्ये दिंडोरी ही एकमेव जागेची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली होती। शरद पवारांसह इतर नेत्यांची त्यांनी भेट देखील घेतली होती। मात्र ही जागा जी आहे ती माकपला सुटली नाहीत। या जागेवरती शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे अधिकृत उमेदवार आहेत। त्यामुळे जे.पी. गावित हे नाराज आहेत। त्यांनी मागे मेळावा देखील घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं आणि साहजिकच आहेत, आपण जर पाहिलं तर जे.पी. गावित यांचे हा जो आदिवासी बहुल पट्टा आहे तिथे मतदार हे मोठे आहेत आणि याचा मोठा फटका जो आहे तो भास्कर भगरे यांना बसू शकतो। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत कुंडली आव्हाड यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे। आता शरद पवार गट नक्की यावरती काय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रांजल, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।